लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कोणी काही किती काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. तर आपण पाहिलेलं आहे, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी ग्वाही आहे. त्याचसोबत एप्रिल महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहून असाल तर त्याची देखील मोठी अपडेट समोर आलेली आहे. ते देखील आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. बघा, राज्यात पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही लाडकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. हे एका कार्यक्रमामध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे. तर आता बघा, 13,500 रुपये म्हणजेच 9 हप्ते संपूर्ण जमा झालेले आहे. तुम्ही 10व्या हप्त्याची वाट पाहत असाल, कारण एप्रिल महिना आता संपत आलेला आहे. आज जर बघितलं तर 24 तारीख आहे. तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे पैसे जमा होणार आहे. नेमके हे पैसे कधीपर्यंत जमा होऊ शकतात त्याची माहिती देखील आपण घेऊ. आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत जे पैसे आहेत ते महिन्याच्या शेवटच्या तारखांना जमा झालेले आहेत. जसं की 24 तारीख असेल, 26 तारीख असेल, 29 तारीख असेल, ह्या तारखांना बहुतेक हे पैसे जमा होतात. परंतु स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी मोठी अपडेट दिलेली आहे. लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल. मागच्या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना 3,000 रुपये दिलेले होते, जे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे होते. यामध्ये आपण जर बघितलं असेल तर 5 मार्च 2025ला 1,500 रुपये आले होते आणि 11 मार्च 2025ला 1,500 रुपये. 3,000 रुपये लाडक्या बहिणींनी खर्च देखील केलेले असतील. या हप्त्याची तारीख काय असू शकते, कधीपर्यंत पैसे मिळू शकता, जे अपडेट आलेली आहे तीच आपण बघून घेऊ. तर बघा, आता लाडकी बहीण योजना जी आहे, लाडक्या बहिणींसाठी जे 1,500 रुपये दिले जातात, महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली जाते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपयाची आधार डीबीटीद्वारे तुमच्या खात्यात जमा केला जातोय. दर महिन्याला या योजनेतून पात्र असलेल्या महिलांना सरकारकडून 1,500 रुपये दिले जातात. मात्र एप्रिल महिना संपत आला तरी आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा झालेले नाही. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी सध्या 1,500 रुपये खात्यात जमा होतील याची वाट पाहून असाल. तुम्ही देखील याची वाट पाहत असाल. अशा बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याच्या पात्र महिलेच्या खात्यात जमा होतील असं म्हटलं आहे. ते एका पत्रकाराशी बोलताना व्हिडिओ आहे. ते बोलताना माहिती सांगितली की एप्रिल महिन्याच्या एका हप्ता जो आहे त्याची तारीख मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये ठरते आणि त्याच्यानंतर जे पैसे आहेत ते वितरित केले जातात. त्यानुसार हा महिना संपायच्या आधी, म्हणजे जो एप्रिल महिना आहे त्याचेच पैसे महिना संपायच्या अगोदर पैसे प्राप्त होणार, अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. एप्रिल महिन्याचे पैसे प्राप्त महिलांच्या खात्यात जमा होतील असं म्हटलं आहे. लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर असणार आहे. बघा, कोणत्या दिवशी एप्रिल महिन्याचा हप्ता 1,500 रुपये जमा होणार आहेत ते आपण पाहणार आहोत. 1,500 रुपयाचं या महिन्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. 2,100 रुपये तुम्हाला भेटणार नाही. अजून तसा निर्णय झालेला नाही. 2,100 रुपयाचे काय अपडेट आहे ते देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत. एप्रिल महिना संपण्याआधी अवघे 8 दिवस राहिलेले आहेत, म्हणजेच 7-8 दिवस शिल्लक राहिलेले असून 30 एप्रिलपर्यंत महिलांच्या खात्यात लाडक्या बहीण योजनेचे 1,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. 30 एप्रिलपर्यंत हे पैसे मिळतील अशी माहिती न्यूजमध्ये दिलेली आहे. सध्या लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी सुरू असून योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहेत. योजनेच्या निकषानुसार ज्या महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून 9 लाख अपात्र महिलांची नावे वगळण्यात आलेली आहे. आता ही न्यूजमध्ये माहिती आहे, परंतु ऑफिशियल जी माहिती आहे
महिला व बालविकास मंत्र्यांनी जो आकडा सांगितलेला आहे तो फक्त 5 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेला आहे. तो आकडा त्यांनी ट्विट करून देखील सांगितलेला होता, ज्यामध्ये 4 चाकी वाहनं असतील, उत्पन्न असेल, स्वतःहून लाभ सोडलेल्या बहिणी असेल, असे अनेक आहेत. वयाची अट देखील आहे. तर बघा मग आता तुम्हाला 30 तारखेपर्यंत पैसे भेटू शकतात. आपण जर बघितलं तर आज 24 तारीख आहे. या ठिकाणी 25 तारखेला जर पाहिलं तर दुसऱ्या आणि चौथा शनिवार बँक बंद असतात. 26 आणि 27 तारखेला बँक बंद असू शकतात. तर तुम्हाला आज 24-25 या 2 दिवसांमध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. हो बहिणींनो, 24 आणि 25 या 2 दिवसांमध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. किंवा 27, 28, 29 आणि 30 या 5 दिवसांमध्येच तुम्हाला पैसे येऊ शकतात. कधीही जमा होऊ शकतात. फक्त 5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आजचा दिवस पकडून आणि 2 दिवस बँकांना सुट्ट्या असू शकतात. महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं आहे की महिन्याचा जो अखेर आहे, महिना संपण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना हे पैसे दिले जाणार आहे. तर ह्या तारखांनी तुम्हाला पैसे जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी देखील या ठिकाणी सुरू आहे. यात ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी नाहीत, तसेच सरकारी नोकरी करत आहेत, त्याच्यासोबत उत्पन्नाची अट आहे, जमिनीची अट आहे, 4 चाकी वाहनाची अट आहे, अशा महिलांची पडताळणी करून त्यांची नावे देखील वगळण्यात आलेली आहेत. आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये भेटतात. त्याच्यामध्ये 600 रुपयाची वाढ केली जाणार होती, असं आश्वासन दिलं गेलेलं होतं. त्याचसोबत या अर्थसंकल्पात त्याबद्दलचा निर्णय होईल अशी अपेक्षा होती, परंतु तो झालेला नाही. त्याबद्दल महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन देखील दिले होते. मात्र याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ, असं अजितदादा पवार यांनी म्हटलं आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील काय म्हटलं बघा. जाहीरनामा 5 वर्षासाठी असतो. या काळात आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे म्हटले होते. त्यामुळे 2100 रुपये कधी भेटणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तुमचेही याकडे लक्ष लागलेले असेलच. यासाठी वाट पाहावी लागणार आहे. येणाऱ्या पुढच्या 5 वर्षांमध्ये कधीही त्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्याबद्दल असं म्हटलं, राज्याच्या आर्थिक स्थिती जशी मजबूत होईल तसा याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. त्याचा आम्ही 100% निर्णय घेणार आहोत. तर या 2100 रुपयेबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. माहिती कशी वाटली कमेंटद्वारे कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.